नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर B.Ed प्रथम वर्षमधील सत्र 1च्या कोर्स 2 समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील वस्तुनिष्ठ प्रश्न आणि उत्तरांमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर अमित कुमार गागरे व माझे सर्व सहकारी प्राध्यापक आपले सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील घटक 1 ते 8 या सर्व घटकांची वस्तुनिष्ठ प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. त्याचबरोबर आपल्या येऊ घातलेल्या परीक्षेमध्ये कोणते घटक आणि त्यातील उपघटक वगळलेले आहेत यांचासुद्धा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, तरीसुद्धा परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे आपण सर्वजण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा ही विनंती. घटक क्रमांक 1, शिक्षण व सामाजिक विविधता. मित्रांनो, याच्या अंतर्गत आपल्याला एकूण 4 मुद्दे आहेत. त्यामध्ये सामाजिक विविधतेची संकल्पना आहे, विविधतेचे वेगवेगळे स्तर आहेत, सामाजिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर बालविकासात शिक्षणाची भूमिका आणि सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षण हे 4ही मुद्दे आपल्याला परीक्षेसाठी आहेत. चला मग आपण यावर आधारित प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, विशिष्ट भूप्रदेशातील लोकांचे राहणीमान, जीवनमान, संस्कृती, भाषा, पेहराव, परंपरा यामध्ये विविधता दिसून येते, यालाच सामाजिक विविधता असं म्हणतात. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, विचारांचे आदानप्रदान करण्याचे प्रभावी साधन टिंबटिंब हे आहे. तर मित्रांनो, भाषा, लँग्वेज हे विचारांचे आदानप्रदान करण्याचे प्रभावी साधन आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र व कर्नाटक यामधील सीमावाद ही टिंबटिंब प्रकारची समस्या आहे. तर धार्मिक, राजकीय, प्रादेशिक, आर्थिक या पर्यायांपैकी प्रादेशिक हे याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक क. प्रश्न 4, 2 व्यक्तींमधील वैचारिक मतभेद हे विविधतेच्या टिंबटिंब या स्तराचे उदाहरण आहे. मित्रांनो, 2 व्यक्तींमधील हा वैचारिक मतभेद आहे, म्हणून या ठिकाणी क पर्याय वैयक्तिक हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी टिंबटिंब हे धार्मिक विविधतेचे उदाहरण आहे. या ठिकाणी एकूण 4 पर्याय आहेत. मराठा आरक्षण प्रश्न, प्रार्थनास्थळे, सण उत्सव, श्रीमंत व गरीब यातील दरी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. तर मित्रांनो, यातला अ पर्याय जो आहे मराठा आरक्षण प्रश्न हा जातीय विविधतेचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक क जो आहे तो आर्थिक विविधतेचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक ड संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा प्रादेशिक विविधतेचे उदाहरण आहे. आणि म्हणून ब प्रार्थनास्थळे, सण आणि उत्सव या ठिकाणी भारतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या धर्मांची प्रार्थनास्थळे दिसतात. त्यानंतर वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे सण आणि उत्सव समारंभ साजरे केले जातात, म्हणून ब हा याचा अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. सामाजिक स्तरीकरण म्हणजेच टिंबटिंब हे होय. तर मित्रांनो, सामाजिक असमानताच म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. प्रश्न क्रमांक 7, भारतातील सामाजिक स्तरीकरणाचे पारंपरिक रूप म्हणजे टिंबटिंब हे होय. तर मित्रांनो, जाती व्यवस्था हे भारतातील सामाजिक स्तरीकरणाचे सर्वात जुनं पारंपरिक रूप आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 8, हे खुल्या व्यवस्थेचे उदाहरण आहे. मित्रांनो, वर्ग व्यवस्था हे खुल्या व्यवस्थेचे उदाहरण आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 9 मधील जाती व्यवस्था, कास्ट हे बंदिस्त व्यवस्थेचं उदाहरण आहे. वर्ग व्यवस्था हे खुल्या व्यवस्थेचं, तर जाती व्यवस्था हे बंदिस्त व्यवस्थेचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंब ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे 10 प्रश्न जे आहेत हे घटक क्रमांक 1चे आहेत. आपण आता जाणार आहोत घटक क्रमांक 2 कडे. भारतीय शिक्षण प्रणालीत संविधानाचे योगदान. यामध्ये संविधानाची संकल्पना, प्रास्ताविक, नागरिकांची मूलभूत हक्क व कर्तव्ये, त्याचबरोबर घटनात्मक मूल्ये, भेदभाव, दुर्बलता, स्वातंत्र्य, समता, न्याय, समानता आणि बंधुत्वाशी संबंधित शिक्षणाची उद्दिष्टे. क, शिक्षणाशी संबंधित भारतीय घटनेची कलमे आणि तत्त्वे. आणि ड, पंचवार्षिक योजनेत भारतीय शिक्षणाशी संबंधित अर्थव्यवस्थेची तरतूद. असे एकूण 4 मुद्दे आहेत आणि हे सर्वचे सर्व मुद्दे आपल्याला परीक्षेसाठी असणार आहेत. यावर आधारित प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी अंमलात आली? तर याचं अचूक उत्तर आहे 1950 साली भारतीय राज्यघटना अंमलात आली होती. प्रश्न क्रमांक 2, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केलेला आहे? तर मित्रांनो, 51 अ किंवा 51 ए हा याचा अचूक पर्याय आहे. मित्रांनो, इथून पुढचे आपण जे प्रश्न पाहणार आहोत यामध्ये प्रश्न हा उलट्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे
51 हे कलम जे आहे 51A हे जे कलम आहे हे कशाशी संबंधित आहे, तर खाली पर्याय दिलेले असतील त्यातलं मूलभूत कर्तव्य हा पर्याय आपण निवडणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे, तर याचं अचूक पर्याय आहे 21A किंवा 21A. प्रश्न हा वेगळ्या स्वरूपात सुद्धा विचारला जाऊ शकतो मित्रांनो, की 21A हे कलम कशाशी संबंधित आहे, तर 21A कलम शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. मित्रांनो, हे आपण जे वेगळे प्रश्न पाहत आहोत अशाच प्रकारचे प्रश्न येतील असं नाही, पण या पद्धतीचे किंवा यांच्यामध्ये ह्या प्रश्नातील भाषेमध्ये बदल करून सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यामुळे आपण ह्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात राज्य धोरणाची निदर्शक तत्वे यांचा समावेश केलेला आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो भाग 4 मध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्वे यांची मांडणी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या कलमात धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो 25 ते 28 ही जी कलमं आहेत यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा प्रश्न असाही विचारू शकतील, 25 ते 28 ही कलम जी आहे यामध्ये कोणत्या स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, आणि खाली पण पर्याय दिलेला असेल धार्मिक, तर धार्मिक पर्याय आपण निवडणं या ठिकाणी गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते कलम भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व व्यक्तींना कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण यांची हमी देते, तर मित्रांनो कलम 14 हे जे आहे हे भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व व्यक्तींना कायद्यापुढे समानता व समान संरक्षण यांची हमी देते. हा प्रश्न उलटाही विचारला जाऊ शकतो की 14 हे कलम कशाशी संबंधित आहे, आणि मग खालील जो पर्याय असेल त्यातील सर्व व्यक्तींना कायद्यापुढे समान व समान संरक्षण याची हमी अशा प्रकारचा पर्याय त्यातनं आपण निवडणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. कलम 45 मध्ये टिंब वर्षाखालील बालकांच्या बालपणाची काळजी घेण्याची व शिक्षणाची तरतूद आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 6 वर्षाखालील बालकांची काळजी. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या संघटनेने 10 जीवन कौशल्ये सुचवली आहेत, मित्रांनो WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे या संघटनेने 10 जीवन कौशल्ये सुचविलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9. देशातील अल्पसंख्याक नागरिकांना शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा व प्रशासन करण्याचा अधिकार घटनेने टिंब या कलमान्वये दिलेला आहे, तर ते कलम आहे मित्रांनो कलम 30. प्रश्न हा उलटाही विचारला जाईल, कलम 30 हे कशाशी संबंधित आहे, तर कलम 30 जे आहे तर अल्पसंख्याक नागरिकांना शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा व प्रशासन करण्याचा अधिकार देणारे हे कलम जे आहे ते आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण जाऊयात घटक क्रमांक 3 कडे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय शिक्षणाची स्थिती. याच्या अंतर्गत एकूण 4 मुद्दे आहेत. अ, ब, क आणि ड. यातील अ आणि ब हे जे निळ्या रंगाने दिलेले जे मुद्दे आहेत हे आपल्या परीक्षेला असणार आहेत, तर क आणि ड हे जे मुद्दे आहेत हे आपल्या या परीक्षेतनं वगळलेले आहेत. त्यामुळे अ आणि ब या मुद्द्यांचाच या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. तर त्यातील प्रश्न क्रमांक 1. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर टिंब हा आयोग भारतीय शिक्षणासाठी नेमलेला पहिला आयोग होता, तर मित्रांनो राधाकृष्णन आयोग हा भारतीय शिक्षणासाठी नेमलेला पहिला आयोग होता, म्हणून पर्याय क्रमांक अ. प्रश्न असाही विचारला जाईल, राधाकृष्णन आयोग हा टिंब नावाने ओळखला जातो, तर या आयोगाला भारतीय शिक्षण आयोग असं सुद्धा नाव त्या ठिकाणी आहे. त्यामुळे राधाकृष्णन आयोग म्हणजेच भारतीय शिक्षण आयोग, आणि हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा पहिला आयोग होता. प्रश्न क्रमांक 2. टिंब या आयोगाने प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिफारसी केलेल्या आहेत, तर संपूर्ण हा जो आयोग आहे कोठारी आयोग, या कोठारी आयोगाने प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिफारसी केलेल्या होत्या. त्याचबरोबर 10+2+3 हा आकृतीबंध सुद्धा कोठारी आयोगानेच त्या ठिकाणी आणलेला होता, तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 3. मेकॉलेने भारतीय शिक्षणासंबंधी आपला सूक्ष्म निरीक्षण अहवाल टिंबमध्ये मांडला, तर मेकॉलेने 1835 मध्ये आपला अहवाल मांडला होता, म्हणून मेकॉले आणि 1835 हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4 कडे आपण जाणार आहोत मित्रांनो. गुरुकुल पद्धती हे टिंब शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्य आहे. अत्यंत सोपं उत्तर आहे वैदिक. प्रश्न क्रमांक 5. बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या विधीला टिंब म्हणतात. मित्रांनो, या ठिकाणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो विधी करतात त्याला उपसंपदा म्हणतात, आणि शिक्षण पूर्ण करण्याच्या अगोदर सुरू करण्याच्या अगोदर जो विधी असतो त्याला पब्बजा विधी म्हणतात. त्यामुळे पब्बजा आणि उपसंपदा यामध्ये गोंधळ होऊ नये. पब्बजा हा अगोदर असतो तर संपल्यानंतर उपसंपदा असतो, हे लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक 6 कडे आपण जाऊयात.
मुस्लिम शिक्षण पद्धतीमध्ये टिंब हे प्राथमिक शिक्षणासाठी होते, तर मक्तबमध्ये मुस्लिम शिक्षणात मक्तब या ठिकाणी प्राथमिक शिक्षण दिले जात होते. प्रश्न क्रमांक 7. टिंब ही भारताच्या शिक्षणाच्या दृष्टीने मोठी सनद आहे. तर मित्रांनो, वूडचा खलिता ही भारताच्या शिक्षणाच्या दृष्टीने मोठी सनद आहे. प्रश्न क्रमांक 8. सर्वात जुना वेद कोणता? एकूण 4 वेद आहेत. त्यातला ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. प्रश्न क्रमांक 9. दुःखाचा नाश करण्यासाठी गौतम बुद्धांनी जे 8 मार्ग दाखवले त्यांना टिंब म्हणतात. तर त्यांना अष्टांग मार्ग असं म्हटलं जातं. 8 म्हणून अष्टांग मार्ग हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी घटक क्रमांक 3 पूर्ण होत आहेत. आपण जाणार आहोत घटक क्रमांक 4 कडे, शाळा समाजाची एक आदर्श प्रतिकृती. याच्या अंतर्गत मित्रांनो एकूण 8 मुद्दे आहेत. अ, ब, क, ड. यातला अ, ब, क निळ्या रंगातील हे आपल्याला परीक्षेसाठी असणार आहेत. तर लाल रंगातील जो मुद्दा आहे ड, तो परीक्षेतून वगळलेला आहे. तर या अ, ब, क या मुद्द्यांवरती आपण प्रश्नांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. शालेय समाज रचनेत टिंबचा समावेश होत नाही. तर या ठिकाणी व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी हे शाळेशी संबंधित असतात, परंतु समाज रचनेत पालक येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 2. शाळा ही सामाजिक आंतरक्रियेची टिंब पद्धती आहे. तर शाळा ही सामाजिक आंतरक्रियेची बंदिस्त पद्धती आहे. पुढे आपण जाणार आहोत. शाळा ही समाजाची टिंब प्रतिकृती आहे. तर शाळा ही समाजाची आदर्श प्रतिकृती आहे. प्रश्न क्रमांक 4. शाळेतील सामाजीकरणाचे स्वरूप टिंब पद्धतीचे असते, तर ते औपचारिक पद्धतीचे असते. हे आपण या ठिकाणी अचूक पद्धतीने मांडणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 5. टिंब समायोजनास विद्यार्थ्यांना मदत करणे हे शाळेचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. या ठिकाणी मित्रांनो 4 पर्याय आहेत. मानसिक, शारीरिक आणि भावनिक. तर वरीलपैकी सर्व प्रकारच्या समायोजनास विद्यार्थ्यांना मदत करणे हे शाळेचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 6. शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील संबंध टिंब तत्वावरती आधारित हवेत. तर या ठिकाणी मैत्री, लोकशाही, व्यवस्थापकीय, प्रशासकीय हे सगळेच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पण तरी यातला सर्वात अचूक आणि महत्त्वाचा पर्याय लोकशाही आहे, म्हणून ब या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. सामाजीकरणासाठी टिंब या अभिवृत्तीचा विकास आवश्यक मानला जातो. योग्य प्रकारचं सामाजीकरण व्हायचं असेल तर सामाजिक अभिवृत्ती गरजेची आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. सामाजीकरणवर टिंब सामाजीकरण टिंबवर अवलंबून असते. तर समाजामध्ये व्यक्तीमध्ये होणाऱ्या ज्या आंतरक्रिया असतात त्या जितक्या चांगल्या असतील, सकारात्मक असतील, तितकं सामाजीकरण चांगलं होतं, आणि म्हणून पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपण जाणार आहोत आता घटक क्रमांक 5 कडे, शिक्षणासंबंधी शासनाच्या विविध योजना. यामध्ये केवळ आपल्याला मूलभूत संकल्पना अभ्यासावयाच्या आहेत, आणि त्या आहेत अ, ब, क, ड 4. सर्व शिक्षा अभियान, शिक्षणाचा हक्क, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन, ज्ञानरचना आणि दुर्बल वंचित विद्यार्थी. या ठिकाणी हे 4ही घटक आपल्याला परीक्षेला आहेत. तर यानुसार आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे, मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये टिंब या कलमामध्ये केलेली आहे. तर याचं मित्रांनो उत्तर आहे 45व्या. हे आता आपल्या सर्वांना माहीत झालेलं आहे. सर्व शिक्षा अभियान समाज आधारित कार्यक्रम आहे, म्हणून त्याच्या नियोजनामध्ये टिंब हा पायाभूत घटक आहे. पायाभूत घटक म्हटल्यामुळे या ठिकाणी मित्रांनो वस्ती हा या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 3. शिक्षणाचा हक्क हा अधिनियम टिंब रोजी संपूर्ण भारतात लागू केला. तर मित्रांनो याचं उत्तर आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. 4 ऑगस्ट 2009ला शिक्षणाचा हा अधिनियम संपूर्ण भारतामध्ये लागू केलेला होता. प्रश्न क्रमांक 4 कडे आपण जाणार आहोत. आरटी ॲक्ट म्हणजे, आरटी ॲक्टचा फुल फॉर्म आपण सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. राईट पर्याय क्रमांक ड ह्याचं अचूक उत्तर आहे. राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ आरटी ॲक्ट. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते विधान सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन याबाबत सत्य नाही? मित्रांनो या ठिकाणी ही संकल्पना जर आपल्याला व्यवस्थित माहीत असेल, प्रश्न कशाही पद्धतीचा विचारला तर आपण त्याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो. तर सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये हे शाळा आधारित मूल्यमापन आहे. हे अध्ययनावरतीवरील ताण कमी करते, आणि हे ड मध्ये हे गुणांऐवजी श्रेणी वापरते. हे सर्व पर्याय त्याच्या बाबतीत सत्य आहेत, परंतु हे शिक्षकांवर ओझे निर्माण करते हे त्याच्या बाबतीत सत्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक क हे याचा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 6. मूल्यमापन ही प्रक्रिया आपण अभ्यासलेली आहे, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मूल्यमापन हे उद्दिष्ट केंद्रित प्रक्रिया आहे, उद्दिष्टानुसार चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ.
RT ॲक्ट 2009 अनुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी टिंब टक्के जागा शाळेमध्ये राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, प्रत्येक शाळेमध्ये 20% जागा ह्या RT ॲक्टनुसार राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 8, मुलींच्या शिक्षणासाठी उपाययोजना म्हणून पुढीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर स्पेशली मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब हे याचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत घटक क्रमांक 6 कडे. शिक्षकाची भूमिका. याच्यामध्ये सुद्धा एकूण अ, ब, क, ड हे 4 मुद्दे आहेत. त्यातला पर्याय उपघटक अ आणि ड हे आता आपल्या येऊ घातलेल्या परीक्षेमधून वगळलेले आहेत. फक्त ब आणि क हे दोनच मुद्दे जे आहेत याच्यावरतीच आपल्याला आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातील, ते आपण आता पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक, हितचिंतक. वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे. आणि मागे एक प्रश्न आपण बघितला होता, ही प्रतिकृती कशी आहे? तर आदर्श प्रतिकृती आहे. प्रश्न क्रमांक 3, विशेष मुलांना सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षणाची संधी देणे म्हणजे टिंब. तर याचं उत्तर आहे मित्रांनो समावेशक शिक्षण. आता हे जे समावेशक शिक्षणाचे प्रश्न जे आहेत, पुढे जे आपलं प्रकरण घटक क्रमांक 8 आहे त्याच्याशी हे संबंधित आहे. त्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी मी घेतलेले आहेत. विशेष मुलांना सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षणाची संधी म्हणजेच काय आहे? समावेशक शिक्षण. ही व्याख्या आपण लक्षात ठेवणं मित्रांनो आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 4, टिंब येथे झालेल्या जागतिक परिषदेत सर्वप्रथम समावेशक शिक्षणाची संकल्पना मान्य करण्यात आली. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सलमानका. सलमानका येथे झालेल्या जागतिक परिषदेत समावेशक शिक्षणाची संकल्पना मान्य करण्यात आली आणि ही संकल्पना जी आहे ती 1994 साली मान्य करण्यात आलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 5 हा त्याच्याशी संबंधित आहे. 1994 साली सलमानका येथे झालेल्या जागतिक परिषदेत समावेशक शिक्षणाची संकल्पना मान्य करण्यात आली. प्रश्न क्रमांक 6, समावेशक शिक्षण ही संकल्पना टिंब प्रकारच्या बालकांसाठी वापरली जाते. तर ही संकल्पना जी आहे ती मित्रांनो विशेष प्रकारची जी बालकं असतात त्यांच्यासाठी ही संकल्पना वापरली जाते. शाळेच्या बाबतीत शिक्षकाची टिंब ही भूमिका नसावी. तर या ठिकाणी अ, ब, क, ड असे 4 पर्याय आहेत. बारकाईने ते पर्याय वाचायचे आहेत. शाळेमध्ये शिक्षकाने वेळेवर व नियमित यावे. अध्यापनामध्ये विविध तंत्रांचा वापर करावा. पगाराइतकेच काम करावे. आपल्या विषयाच्या बाबतीत अद्ययावत राहावे. या सर्व पर्याय वाचल्यानंतर साहजिकच पर्याय क्रमांक क हा जो आहे हा नकारात्मक स्वरूपाचा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक क हे 7व्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, समाज परिवर्तनामध्ये शिक्षकाची टिंब ही भूमिका असावी. तर या ठिकाणी अ, ब, क हे 4 पर्याय. अ आहे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक मूल्यांची रुजवणूक, नैतिक मूल्यांचा विकास, राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा विकास हे सर्व सकारात्मक पर्याय आहेत आणि म्हणून ड वरीलपैकी सर्व. टिंब हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. तर शिक्षण हे मित्रांनो समाज परिवर्तनाचं साधन आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 10, समावेशक शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकाची टिंब ही भूमिका असावी. तर या ठिकाणी अ, ब, क, ड 4 पर्याय आहेत. यामध्ये अ आहे नवीन अध्यापन पद्धती व तंत्रे शिकून घेणे, विशेष बालकांकडे दुर्लक्ष करणे, सामान्य मुलांकडे विशेष लक्ष देणे आणि वरीलपैकी नाही. तर मित्रांनो समावेशक शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षकाने नेहमी नवीन अध्यापन पद्धती व तंत्रे शिकून घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक अ. आता आपण जाणार आहोत घटक क्रमांक 7 कडे. राष्ट्रीय एकात्मता व आंतरराष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षण. मित्रांनो यामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत. अ, ब, क, ड. त्यातील अ, ब आणि ड हे 3च मुद्दे आपल्याला परीक्षेसाठी असणार आहेत. क हा मुद्दा परीक्षेतनं वगळलेला आहे. त्यातील प्रश्नांचा आपण विचार करूयात. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे घटक कोणते? जातीयवाद, भाषिकवाद, प्रादेशिकवाद. वरील सर्वच हे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे घटक आहेत. प्रश्न क्रमांक 2, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी शाळेने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत? तर शाळेमध्ये शालेय परिपाठ, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम वरील सर्वच उपक्रम जे असतात ते राष्ट्रीय एकात्मता निर्माण करतात. म्हणून पर्याय क्रमांक ड हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, संकुचित प्रादेशिक हिताचा त्याग करून राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा दृष्टिकोन निर्माण करणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. ही व्याख्या कोणी केली आहे? तर डॉक्टर संपूर्णानंद हे याचं उत्तर आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना टिंबमध्ये झाली. मित्रांनो 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झालेली होती. त्यामुळे 1945 हे याचं अचूक उत्तर आहे. व्यक्ती केवळ स्वतःच्या राष्ट्राची नव्हे तर संपूर्ण जगाची सभासद असते. ही भावना म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य. अशी व्याख्या कोणी केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑलिव्हर गोल्डस्मिथ. राधाकृष्णन, लेविस वॉल्टर, डॉक्टर कोठारी हेही पर्याय आहेत. परंतु
आंतरराष्ट्रीय सामंजस्याची व्याख्या जी आहे ऑलिव्हर गोल्डस्मिथ हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी आंतरराष्ट्रीय सामंजस्यातील अडथळे कोणते? वर्णभेद, आर्थिक विषमता, एकाधिकारशाही हे सर्वच पर्याय जे आहेत हे आंतरराष्ट्रीय सामंजस्यातील अडथळे आहेत. प्रश्न क्रमांक 7. भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला त्यावेळी टिंबटिंब हे अर्थमंत्री होते, तर त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, तर राजीव गांधी हे त्या काळामध्ये पंतप्रधान होते. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊयात घटक क्रमांक 8 कडे. व्यक्तिगत विकासासाठी शिक्षण. यामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत आणि हे 4ही मुद्दे जे आहेत हे आपल्याला परीक्षेला असणार आहेत. तर त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. ब्रुटलँड आयोगाचा अहवाल कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? तर याचा अचूक पर्याय आहे 1987. कोणत्या आयोगाने चिरंतन विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना प्रचलित केली? तर मित्रांनो, ब्रुटलँड आयोग जो आहे ह्या आयोगाने चिरंतन विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना प्रचलित केली होती. ब्रुटलँड अहवालाचे शीर्षक काय होते? तर आवर कॉमन फ्युचर हे ब्रुटलँड अहवालाचे शीर्षक होते. तर मित्रांनो, आवर कॉमन फ्युचर, त्यानंतर चिरंतन विकास आणि 1987 ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या ब्रुटलँड अहवालाशी संबंधित आहेत, ह्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 4. शाब्दिक कौशल्य, अशाब्दिक कौशल्य, ऐकण्याचे कौशल्य हे टिंबटिंब याचे घटक आहे. तर मित्रांनो, हे सर्व जे आहेत हे प्रभावी संप्रेषणाचे घटक आहेत. शाब्दिक कौशल्य, अशाब्दिक कौशल्य आणि ऐकण्याचे कौशल्य. प्रश्न क्रमांक 5. समावेशक शाळेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर या ठिकाणी शारीरिक अपंगत्व असलेली मुले, मानसिक अपंगत्व असलेली मुले, सामाजिकदृष्ट्या वंचित मुले ही सर्वच मुले जी आहेत या सर्वांचाच समावेशक शाळेमध्ये समावेश होतो, म्हणून पर्याय क्रमांक ड हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या विशेष संस्थेचा उद्देश हा शिक्षण, विज्ञान व संस्कृती यामधून आंतरराष्ट्रीय सहकार्याने जागतिक शांतता व सुरक्षितता त्याला चालना देण्याचा आहे? तर मित्रांनो, युनेस्को ही जी संघटना आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी, ही शांततेसाठी काम करते आहे आणि म्हणून याचं पर्याय अ हे अचूक उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 7. सलमान का निवेदन कोणत्या शिक्षणाशी संबंधित आहे? यापूर्वी हा एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, मुद्दाम मी प्रश्न हा रिपीट केलेला आहे. समावेशक शिक्षण आणि सलमान का निवेदन हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून समावेशक हे त्याचं अचूक पर्याय या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पेपर क्रमांक 2 कंटेम्पररी इंडिया आणि एज्युकेशन हा जो पेपर आहे या पेपरला तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा आणि हा पेपर अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करून द्याल अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.